राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी तक्रार केली होती। निवडणूक आयोगाकडून तक्रारीची दखल घेत राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आचारसंहिता भंग प्रकरण समोर आलं असेल तर कारवाई करण्याचे निर्देश दिले गेलेत। रवींद्र पवार यांच्याकडून दाखल तक्रारीमध्ये अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा उल्लेख आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, नेमकी काय तक्रार करण्यात आली होती, आयोगाने दखल कशी घेतली आणि काय आदेश दिले? निवडणूक आयोगाच्या नुकतंच रवींद्र पवार यांना देण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणी आपण तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं देखील नमूद केले। याच्यामध्ये प्रामुख्यानं अजित पवार यांचं वक्तव्य होतं, तुमच्या हातात जर मत आहे तर माझ्या हातात तिजोरा आहे, आमच्या पक्षाला मतदान केलं नाही तर निधी मिळणार नाही। यानंतर हसन मुश्रीफ यांचं एक वक्तव्य होतं, त्यांना मतदारांना थेट दम दिलाय असा त्यामध्ये उल्लेख केला होता। जर तुमच्या मतदारसंघातून मते मिळाली नाही तर त्यांनी समजून घ्यावे अशी धमकी हसन मुश्रीफ यांना दिली होती। तर मुनगंटीवार यांना आम्हाला मत न देता इतर पक्षाला मत दिले तर त्यांच्याकडून कामे करून घ्या आणि मी तुम्हाला कसलीच मदत करणार नाही असं वक्तव्य करण्यात आलं होतं। या तिन्ही वक्तव्यांसंदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार रवींद्र पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आहेत यांना केली होती आणि त्या तक्रारीची आता दखल निवडणूक आयोगाने घेतली आणि आचारसंहिता भंग करण्यासंदर्भातली कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश आता दिल्याचं आपल्याला समोर येत आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।